शुभविवाह या मालिकेच्या 15 ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. भूमी आकाशला समजावून सांगत असते, हे बघ आकाश, तुला कोर्टामध्ये व्यवस्थित बोलायचं आहे. वकील साहेब किंवा जज साहेब तुला जे प्रश्न विचारतील ना, त्या प्रत्येक प्रश्नांची तू व्यवस्थित उत्तर द्यायची, अजिबात घाबरायचं नाही. आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही. कॉन्फिडेंटली देशील ना उत्तरं. आकाश म्हणतो, सायकल राणी तू काळजी करू नकोस, मी तू म्हणतेस ना तसंच करेन. इकडे आता अथर्व आणि मानसी हे सगळं ऐकत असतात. मानसी म्हणते, बघितलंस ना, हे दोघंजण एकमेकासाठी किती कॉम्प्लिमेंट आहेत, एकमेकाशी अगदी पूरक आहेत. त्या दोघांना वेगळं करणं म्हणजे किती महापाप आहे नाही का. अथर्व म्हणतो, खरंच ताईनं आपल्या आकाश जिजूंची खूप चांगली काळजी घेते. मग आता दिवस उजाडतो तो कोर्टाचा. इकडे आजी रणशिंग फुंकते आणि आता इकडे सगळेजण देवी योगेश्वरीचा जागर करतात. देवी योगेश्वरीला नमस्कार करून आजी म्हणते, आज माझ्या लेकराचा खूप मोठा दिवस आहे आणि या दिवसाला तू त्याची साथ दे देवी योगेश्वरी आई, कारण माझ्या लेकराला या सगळ्याची गरज आहे. तो निर्दोष आहे, त्याला या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलंय, त्यामुळे या सगळ्यामध्ये तू त्याची साथ दे आणि त्याला निर्दोष सिद्ध कर. भूमी विचार करते, आजी तुम्ही काळजी करू नका, आई योगेश्वरीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच आहे आणि तुमचा आणि आई योगेश्वरीचा आशीर्वाद असल्यावरती आकाशला कोण काय करू शकतं. असं म्हणत भूमी आता आजीला विश्वास देत असतानाच इकडे देवी आईच्या मुखवट्यावरून आता एक फूल खाली पडतं आणि तोच देवी योगेश्वरी आईचा संकेत समजून भूमी आणि आजी दोघीजणी खुश होतात. आता मात्र इकडे आकाश आणि सगळेच जण जायला निघतात. त्याच वेळेला रागिणी मात्र एकदम हादरलेली असते की भूमीची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. पण तरीसुद्धा भूमीला कोर्टात पोहोचू द्यायचं नाही यासाठी ती अभिला आठवण करून देते. अभि म्हणतो, काळजी करू नकोस, सगळं काम योग्य पद्धतीने चाललेलं आहे. इकडे आता भूमी किचनमध्ये असताना तिला भानुशाली वकिलांचा कॉल येतो. भानुशाली वकील तिला सांगतात, हे बघा भूमी महाजन, आपला जो महत्त्वाचा साक्षीदार आहे ना, त्या साक्षीदाराला घेण्यासाठी खास तुम्हालाच जायला लागेल, कारण तो महत्त्वाचा साक्षीदार मला रिसीव्ह करायचा होता, पण अचानकपणे एक महत्त्वाची मीटिंग आल्यामुळे मला तो साक्षीदाराला रिसीव्ह करायला जायला जमत नाही आहे. त्यामुळे तुम्हीच त्याला रिसीव्ह करा, कारण कसं आहे ना, त्याला रिसीव्ह करणं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय आपली केस पूर्ण होऊ शकत नाही. भूमी म्हणते, तुम्ही काळजी करू नका वकील साहेब, मी त्यांना रिसीव्ह करून बरोबर कोर्टामध्ये आणेन. पण लपून छपून रागिणी हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते, हिला कोणता का साक्षीदार मिळेना, त्या साक्षीदाराला मी कोर्टापर्यंत पोहोचूच देणार नाही, या भूमीलाच पोहोचू देणार नाही, तर साक्षीदाराची काय गोष्ट. असं म्हणत आता इकडे अभिने त्याच्या माणसांना भूमी कोर्टात पोहोचू नये म्हणून पाठवलेलं असतं. सगळेजण कोर्टात येतात, म्हणजे आकाश, माधवराव, राजा काका, पौर्णिमा, अभि, रागिणी, अथर्व सगळे येतात. फक्त भूमी त्या साक्षीदाराला रिसीव्ह करण्यासाठी गेलेली असते आणि कोर्टामध्ये आता सगळ्यांची प्रेझेंटी लागते. आकाश अस्वस्थ असतो आणि तो सारखा सायकल राणी का नाही आली, सायकल राणी अजून का नाही आली असं विचारत असतो. अभि आणि रागिणी एकमेकाकडे खूण करत सायकल राणी कधीच येणार नाही या कॉन्फिडेंटमध्ये असतात. तोपर्यंत माधवराव म्हणतात, तुम्ही काळजी करू नका आकाशराव, येईल लवकरच भूमी. राजा काका म्हणतात, हो ती काही कामानिमित्त गेलेली आहे. तोपर्यंत भानुशाली वकील येतात, इकडे सोनलचे वकील येतात, जज साहेब येतात आणि आता कोर्टाची प्रोसिजर सुरू होते. जज साहेब म्हणतात, आकाश महाजन विरुद्ध सोनल नाईक केसचं आता सुनवाई व्हावी आणि दोन्ही वकील सज्ज होतात. सगळ्यात पहिले सोनलचे वकील कोर्टासमोर येतात आणि म्हणतात, मला सोनल मॅडमना त्यांची बाजू कोर्टासमोर मांडायला सांगायची आहे. मग सोनल बारीक चेहरा करून इकडे आता कोर्टासमोर येते. त्यावेळेला तिचे वकील म्हणतात, तुम्ही कोणतीही चिंता करू नका, जे काही घडलं आहे ना ते प्रामाणिकपणे या कोर्टाला सांगा. आता सोनल सांगायला लागते की मी एका प्रोजेक्टमध्ये महाजनांच्या मेन ब्रँचला गेले होते आणि आकाश महाजन यांनी मला केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि ना ते मला काम करण्याच्या निमित्ताने जवळ आले आणि माझ्यावरती जबरदस्ती केली. असं म्हणत सोनल आता खोटी कहाणी रडत रडण्याचं नाटक करत असते. तोपर्यंत भूमीची रिक्षा आता काही गुंड अडवतात. भूमी त्यावेळेला कोर्टात यायला निघालेली असते. साक्षीदाराला घेऊन कोर्टात जाणं हे महत्त्वाचं असतं, म्हणून भूमी कोर्टाच्या दिशेने निघालेली असते. त्यावेळेला काही गुंड रिक्षा थांबवतात, भूमीला पूर्णपणे घेरतात, रिक्षेवाल्याला हकलवून लावतात. आता भूमीला दोन्ही तलवारी भूमीच्या मानेवरती असतात. काय करावं काय नाही हे कळत असतानाच भूमी आपली लाथ घेते आणि ती लाथ आता एका बाजूला असलेल्या माणसाला आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या दुसरी लाथ असं मारत दोघांना तिकडून हकलवून ती रिक्षेतून बाहेर पडते. सोनलची नाटकं सुरू असतात, रडण्याची नाटकं करत ती म्हणते, त्यांनी माझ्यावरती जबरदस्ती केली. तोपर्यंत भूमीने रणरागिणीचं बळ
एकवटून दोघांना 2 लाथा मारून बाहेर पडलेली असते आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करते, पण भूमीची ताकद कमी पडत असते, कारण भूमी एकटी आणि हे 4-5 तगडी माणसं भूमीचा पाठलाग करतात. भूमी धावत असते, त्यांच्यापासून वाचत कोर्टामध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र सोनलने रडगाणं गाऊन झालेलं असतं. जज साहेब म्हणतात, विरोधी वकिलांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? मग भानुशाली वकील येतात. भानुशाली वकील म्हणतात, सोनल की सोनिया, कोणत्या नावाने हाक मारू? आता सोनिया नावाचा उल्लेख झाल्यावरती इकडे थोडीशी सोनल गडबडते. सोनल म्हणते, हो सोनिया हे माझं निकनेम आहे. भानुशाली वकील म्हणतात, अच्छा, म्हणजे सोनल म्हणजे सलवार कुर्ता घालणारी एक सोज्वळ मुलगी आणि सोनिया म्हणजे वेस्टर्न कपडे घालणारी पार्टी करणारी मुलगी. तुमची 2 रूपं आहेत ना एकदम. आता मात्र इकडे थोडीशी सोनल गडबडते. त्यावेळेला तिचे वकील उभे राहतात आणि म्हणतात, एकाच व्यक्तीने 2 पेहराव करणं याच्यात काही गैर नाहीये. या सगळ्याचा गुन्ह्याशी काय संबंध आहे? यावरती लगेच भानुशाली वकील म्हणतात, हो तर मी म्हणतच नाहीये गुन्ह्याशी याचा संबंध आहे, पण जज साहेब मला एक सांगा की ज्या मुलीवरती अत्याचार झालाय तीच मुलगी 2 रूपं घेण्याच्या एवढ्या ह्याच्यात असते? असं म्हणत कोर्टासमोर एक मोठा सवाल उभा केला जातो. त्यावरती आता इकडे भूमी पळत असते. भूमीला ते गुंड घेरतात. ती लपण्याचा प्रयत्न करते, पण भूमीचे सगळे प्रयत्न फेल करत ते गुंड तिचा पाठलाग करतच असतात. भूमी जीव एकवटून पळतच असते. आता इकडे भानुशाली वकील म्हणतात, मला सांगा की ज्या व्यक्तीवरती इतका मोठा जबरदस्तीचा प्रकार झालाय ती व्यक्ती ताबडतोब दुसऱ्या दिवशी वेगळे कपडे घालून वेगळं रूप घेऊन मौज मजा करण्याच्या या मनस्थितीमध्ये असते का? कारण अशा केसमध्ये मुली घाबरून जातात, दिवस घराबाहेर पडत नाहीत. पण या मॅडम आता या सगळ्यामध्ये दुहेरी जीवन जगतायत. एवढी मोठी परिस्थिती येऊन सुद्धा हे कितपत योग्य आहे हे मला कोर्टाला आणायचं आहे आणि अशा दुटप्पी दुहेरी वागणाऱ्या व्यक्तीवरती कोर्टाने किती भरोसा ठेवायचा हे सुद्धा मला कोर्टाला विचारायचं आहे. असं म्हणत भानुशाली वकील पॉईंट टू पॉईंट कोर्टासमोर आता इकडे या सोनलचा पर्दाफाश करत असतात. कोर्टामध्ये या गोष्टीची नोंद केली जाते. आता मात्र आकाश महाजन यांना कोर्टामध्ये यावं किंवा कटघऱ्यामध्ये सामील करावं अशी आज्ञा केली असता आकाश गडबडतो. मी नाही जाणार, मला सायकल राणी हवे. सायकल राणी आल्याशिवाय मी कोर्टासमोर साक्षच देणार नाही, असं म्हणत आकाश आता रडायला लागतो. तोपर्यंत आता इकडे माधवराव म्हणतात, हे बघा, तुमच्या सायकल राणीसाठी तुम्हाला तिकडे जायला पाहिजे, तुम्हाला सगळं सांगायला पाहिजे. सायकल राणीने जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नांना यश येण्यासाठी तुम्हाला त्या कोर्टाच्या विटनेस बॉक्समध्ये जाऊन साक्ष द्यायलाच पाहिजे, असं म्हणत माधवराव आता आकाशला मोटिवेट करत असतात. तोपर्यंत भूमीला गुंडांनी घेरलेलं असतं. चारी बाजूनी तिच्यावरती तलवारीचे वार होतात. भूमी हे वार परतून लावत असते. एका पॉइंटला भूमी चिडते. सगळ्यांचे वार आपल्या अंगावरती भूमी त्यांना परतवून लावण्याचा प्रयत्न करत असते. आता आकाश कोर्टामध्ये येतो. त्यावेळेला भानुशाली वकील म्हणतात, आपण सोनलची बाजू तर ऐकलेली आहे, सोनलची बाजू ऐकले, आता आपण आकाश महाजन यांची बाजू ऐकायची आहे. बोला आकाश महाजन, त्या दिवशी केबिनमध्ये काय घडलं होतं? आकाशला काहीच सांगता येत नसतं. आकाश घाबरतो आणि म्हणतो, मला नाही माहिती काही, मला नाही सांगायचं आहे काही. याच्यावरती भानुशाली वकील म्हणतात, तुम्हाला असं वागून चालणार नाही आकाश महाजन, तुम्हाला जे घडले ना ते या कोर्टासमोर सांगावंच लागेल, कारण तुमच्या सायकल राणीसाठी तुम्हाला हे करावे लागेल. आकाश महाजनांनी बरोबर ओळखलेलं असतं की सायकल राणीचं नाव घेतल्यावरती आकाश सगळं सांगेल आणि त्यामुळे त्यांनी सायकल राणी या नावाचाच वापर करत आकाशला मोटिवेट केलेलं असतं. सायकल राणीचं नाव घेतल्यावरती आकाश मात्र आता सत्य सांगण्यासाठी तयार होतो. भानुशाली वकिलांनी अचूक नस ओळखत आकाशला बोलतं केलेलं असतं आणि म्हणतात, काय झालं केबिनमध्ये त्या दिवशी हे स्पष्टपणे तुम्ही कोर्टासमोर मांडा. आता आकाश कोर्टासमोर सगळं मांडण्यासाठी सज्ज झालेला असतो. तोपर्यंत भूमीवरती सगळेजण एकाच वेळेला हल्ला करतात. भूमी ती काठी घेऊन सगळ्यांचे वार परतवून लावते आणि म्हणते, मला कोर्टामध्ये जाण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला देवाशी लढायला लागलं ना तरी पण मी लढेन, असं म्हणत एकच काठी घेत बाकीच्यांना बदडवून लावत भूमीचं रूप बघत आता गुंड घाबरतात. हातामध्ये कुदळ फावडा घेऊन भूमी वार करायला लागते. स्वतःच्या जीवाच्या भीतीने सगळेजण पळून जातात. भूमीने सगळ्यांना पळवून लावलेलं असतं. मात्र गुंड पळून गेल्यावरती भूमी आता एकदम लढता लढता गलितगात्र होते आणि खाली पडते. आत्तापर्यंत टिकवून ठेवलेलं अवसान गळून पडतं आणि भूमी खाली बेशुद्ध पडते. कोर्टामध्ये भूमीची वाट पाहिली जाते आणि जज साहेब म्हणतात, फक्त 15 मिनिटं मी वाट बघेन, मग मात्र ही
केली जाईल केस. रागिणीला आनंद होतो आणि 15 मिनिटं होतात. मग सोनलचे वकील म्हणतात 15 मिनिटं झालेली आहेत, अजूनही भूमी महाजन साक्षीदाराला घेऊन आलेल्या नाहीत, त्यामुळे ही केस क्लोज करावी. आकाश महाजन दोषी आहेत असं म्हणत असतानाच भूमी म्हणते नाही, भूमी महाजन कोर्टात हजर आहेत. भूमीची कोर्टात धमाकेदार एंट्री होताच आकाश सायकल राणी आली, सायकल राणी आली असं म्हणत भूमीकडे पाहायला लागतो. रागिणीचा चेहराच मात्र पडतो. अभि घाबरतो, आजीला आनंद होतो. पौर्णिमा आणि निलांबरी यांच्या पायाखालची जमीन सरकते. अखेर आकाशला न्याय मिळवण्यासाठी भूमीची एंट्री झालेली असते.